सोंगड कशाला आली सोंगडचं सोंग काढायचं बाहेर हा सोंगडातलं चुना ते सोंगडे राहते तंबाखूला चुना आपण सोंगडाचा चुना डावलाय ए मन्यार काय करते अरे काम नाही काय नाही उन्हाळ्याचे जख मारतोय काय करतोय ते सणा जख मारतोय या जख मारतोय अरे काम नाही काम असलं तर काम बघ असं अगोदर तोंडाने बोलायचे ना रोटी खाऊची वाटली काम नाही काय म्हणतात तू प्रोटीची खाऊशी वाटली संपा तू प्रोटी खाऊन त्याला न्याला ह्याच्या दवाखान्यात गोडाच्या दवाखान्यात काय लय बोंड ह्यांना कोणा दवाखान्यात न्यायचं ह्यांना इथंच नेऊ कुठल्या खड्ड्यात हा खड्ड्यात हे तर खड्डा होता की मग बोलव का मग दिशी कशाला बरं असून थांब तू बकरा गावलाय तू काय बोल नको थांब मी बोलतो बरोबर काय आपण बरोबर काठी लावून देऊ एखाद्या ठिकाणी हा बरं कसं चाललंय मग कसलं काम काही बी असं मजुरीचं काम गावलं तर तो प्रोटी खाया गावा पाहिजे तो प्रोटीन तो घोटाळा संपा घोटाळ्याने खाल्ली तो प्रोटीन पडला आजारी आता तुम्हाला आजारी पडायचे का परत आता त्याचं काय बोलतो सांगतो ते आजारी पडतोय का ताकद वाढते हे काय सांगतोय तुम्हाला काम दिलं दिलं कसं घेणार काय चाललं असेल काढायचंय पण काढायचंय हा ज्वारी हा मग ज्वारी असली तर काढायचं काय करतात कसं घेणार घेऊ काय जगाच्या प्रमाणे चाललं असेल तसं पैसे दिल तेव्हाच घ्यायचं पण हा तू प्रोटीनला वाटलं तर मी तू 5 वर आणून देईन आणि रोटी तुम्ही घरनं घेऊन या बर तसं करू काहीतरी करावं लागेल अवघड होणार आहे रोट्याला बी रोटीला अवघड होईल बाई तर कसं तुमच्यापाशी पोटे बरं जाऊन त्या चेष्टाचा विषय तुम्हाला मी देतो काम माझी तुम्ही नंतर एक 5-1.5 तासाची माहिती तुम्ही गाडी घ्या तुम्हाला काम फिक्स झालं हे तुम्ही गृहीत धरून चाला तुम्ही काढायची तुम्ही पण मुळातनं बघा तुम्हाला रोज देणार आम्ही पैसे चालते मग गाडी घेऊ काय हा घ्या नक्की बघ चाल ना बरं मुळाचं काढायचं ज्वारी लय अशी मोठी नाही बारीक हाजरी काय देणार कोणाला अरे मला हाजरी काय अपेक्षा आहे तुमची अरे 100ला मोडा असलं तरी चालेल 100ला मुळा मग दुडा देतो 200 अक्क नाही इतकं नको का तू प्रोटीन 100ची रोटी खा 100चं तूप खा नाही ती अवघडच जाईल कुठलं 202 आहे ना हा 200 नाही मग 100 त्याला मोडा असलं तरी चालेल चालतंय ठीक आहे अक्क देतो 99 रुपये मग बर चालतंय 9 देऊन टाकतो हा मग टेन्शन घ्या नका तो प्रोटीन चालतो तुम्हाला खायला नोटीस बर या तुम्ही तासाने या नक्की लाकडा कसा माहिती कधी कोणाला बुडावलं तेव्हा तुमच्या देशात हे तर ठरलेलं झालं त्यात काय एवढं अवघड आहे या 100% तू चांगली मोठी काय पैशाची बॅग अरे वा बाटली देऊ केक अरे मनोज बरोबर माणूस एवढं दिसतंय तुम्ही चांगलं 200 देतात आणि 100च मागतंय गंडावले की आपण 100 बी नाही द्यायचं काय म्हटलं देतो मला 500 तुला 500 तुला वर नाणे देतो 5-50 टेन्शन घेऊ नको नंतर बाकी राहिलेलं अगोदर 50 नंतर 0 50 0 किती होते 0 नाही माहित मी शाळा नाही नीट केली नाही नीट केली बाई बरं तुला 50 0 देऊन टाकतो एक ओके निघायचं कामाकडे आपल्या तिथं मालक आहे तिकडे आपण बघू आणि इकडं जायचंय का इकडं जायचंय कुठे 1-2-3 हाई जागा आहे तिथं जाऊन बिरी बघायची आपण कशी पटवून घ्यायची ते आपण आपल्या मार्गाने घ्यायची फक्त तिथं मध्ये ते काय बोलायचं नाही मी नाही बोललो हा ते मालकाबरोबर मी बोललो वजन पडलं पाहिजे काय पडलं पाहिजे वजन हा आपल्याला चिलट भेटेल किलो भरायचं तुमचं वजन पडा किती बी असून अरे काय काम करताय बोजाचं काय करता साहेब कामाला येतं का कामाला ज्वारी काढा होता का ज्वारी इतका बोजाचं काम कशाला करताय हजेरी किती देणार 99 रुपये ज्वारी कुठे काय असेल हाय ज्वारी मूर्तीच आहे इथं तुमची बाई हा बघ काय काळजी करू का हाजरी हात तुम्ही दिली केली काय झालं 15 कशाला बोजा उचलताय काय नको आहे अरे ह्यातलं खाताय होय ह्यातलं नाही मग पैसा हे काय असं पैसा करतो तुम्ही
पैसे असं काय 100 रुपये 100 रुपये नोट आली किती 15 दिवसाचं आहे काय नाही 2 दिवस ही सर त्या दाजी हातात परत नाही द्यायचा तो काय मारायचं काम काय करायचं पोटाला आग लागली काय करायचं रोख पैसे आहेत आपलं हाजरी किती देणार बोला जाईल हाजरी 99 रुपये देणार 99 आणि 50 मध्ये काम करणार जायचे काय बोलता काय बोलतो एवढं आहे मला लय बोलायचं काम आहे आता काय करतो दाजी आपल्याला पोटाचे भोके पोटाच्या भोकासाठी चालतं का हे आल्यावर सध्या काय न करा बोजायचं काम हो दाजी काय होतं अर्जंट माणसाचं काम आहे माझं अर्जंट हो आले की थोड्या वेळी आलो तुमची गाडी घ्या म्हणलं का ते गडी काय म्हणते बघ नाही तर त्या गाड्याचा राडा व्हायचा गडी लय लागतात आपल्याला अवघडी किती असू द्या 16-17 गडी असू द्या एक पाच संगत एक झोपला पाहिजे एक कर झोपला पाहिजे हा आणि मग 99 रुपये द्यायचं त्याच्या नाही म्हणलं होईल का आता मालकाला ठेवून जायचं तू गेलं काय बोल नको मी सांगत तेवढ्याच गोष्टी करायच्या तिकडे काय बघतोय नाही दिन चापट ठेवून मग सारखं हे जाऊन परत जाऊ मालक बसले तिथं हंते बिन मालक येऊ का आतमध्ये ये कधीपासून शिकला रे तू काय आतमध्ये विचारलं पाहिजे मालक आहे तुम्ही मग म्हणजे तुझं शेतावर लक्ष आहे का रे ते गहू ज्वारी कशी झाली ती कशी काढायले घ्यायचे काढून काढून घे लवकर पण किती पैसे वगैरे किती काय तू किती घेणार मी 500 घेतो 500 नाही 600 घे माणसाला काढून घे लगेच आजच्याच नाही पण 2-3 दिवसात लगेच काढून देतो तुम्हाला मग 2 दिवसात होईल का पण 2 दिवस चालतंय ठीक आहे बघू डझनभर माणसं लावून लगेच काढून घेतो बर हा चालते बाकी काय मग ऍडव्हान्स देते काय तुला उद्या पाठवतो फोनवर मग ते गाड्यांना द्यावं लागतं ना फोन पे गुगल पे QR पे फोन पे मग चालते फोन पेला मग घेतो काढून मग तेवढं हा लवकर कर आता आपण फाका झालाय चांगला पगार माझं 500 रुपये 500 आता महिन्यात ना तू विचारले ना कसे येणार पैसे फोन पेला पैसे आलं की लगेच तुला पैसे काढून देतो मी तिथं पण त्या सोंगडे काकाला आता 99 म्हणजे 99 माणसाने 99 रुपये आपल्याला 600 भेटणार आहेत याला सांगायचं ना कुठं पैसे तुला 500 तुला काय चाललंय तुमच्याकडे निघालो होतो आता का जा ना फांटा तुम्हाला काम पाहिजे होतं ना काम पाहिजे होतं काम एकदम चोख करून द्यायचं आणि पैसे ठोक मध्ये घ्यायचं बघून यायचं का तुमच्याकडे निघालो होतो मी बघायचं हा मग तुम्ही ज्वारी बघा पण माणसं लावून लगेच मला 2 दिवसात सगळं काढून पाहिजे आयला बरं झालं गाड्या हा पैसे आणि निसार जर काय पाहिजे असेल तर संध्याकाळी बघू 5-50 रुपये देऊन टाकी निसार गाड्याने 99 रुपये देतो डझनभर माणसं लावा आणि अरे वा तुम्ही अरे म्हणे चांगलं केलं गाड्या आज मग तू रोटी खाणार मी रोज पगार देणार आता तुम्ही नसते केळच खाणार आणि सोंगाडे तू रोटी खाणार चला 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 काका चला ह्या काय इकडे ज्वारी काका कांदा नाही उपटायचं ज्वारी इथलं शेज करावं तिथलं शेज करून काय मालक मला जोडीने आणेल की ती ज्वारी तिकडे चला घ्या इकडे हा कांदा कुठं करून शेज करावं लसणाला एक दिवस कमी पडली शो नाही कमी पडला त्याने बराबर लावला या लावला तुम्ही चला ही घ्या ज्वारी बघ ही ज्वारी सबसे नाही म्हणून काढाय पडणार आहे लय भारी काय बोलणं काढलं आणि काय कोण घेतलं अरे वा बरं बघा बरं जमतंय का कसं काय काय सुरुवात करायची या लगेच म्हणलं तर गडी आणा लगेच काढायचं जमिनीतनं मुळे सक्का या बिळा लावू नका त्याला अजिबात हे नाही लावायचं अजिबात नाही अजिबात मी म्हटलं कसं की कापूर काढायचं असेल नाही कापूर नाही काढायची गडी लावून घ्या लवकरात लवकर काढून ती हलकी जाते का पण मग काय हे बघा मी तुम्हाला कुठे
लय मुळे आहे लय मुळे आहे ज्वारीला अरे वा मात्र आता मगाशी ठरले की रोख पगार घ्यायचा ऍडव्हान्स संध्याकाळी 50 रोख घेऊन जावा बर बर गडी आणतो मी हा गडी आणा घ्या लगेच चालू पगार रोख कधी कोणाचं आपण दिल्या तेव्हा तुमचंच बुडवायचे तर हो ते बी खरं आहे काय रा तुम्हाला सांगितलं मी काय म्हणत होतो तू विचार नाही वैरण नुसतेच भरून दिलं आमचं पगार बिगार कोण द्यायचे म्हणून नाही दिले कोणा दिलं तर त्यांनी कसं दिलं तर माझं 1000 रुपये गेले तिथे लगा तिथे गाडी आहे मग ह्या गाड्यांना दारू बिरू पाडली कोणा काय करायचं खर्च लगा मग तुम्हाला फसवलं का काय केलं काय केलं फसवलं नाही तर काय केलं मग लगा मग एक ट्रॅक्टर खालीच करा तिकडेच मग ते तर आता खाली करतो पैसे घेतो नाही दिले तर तुम्हाला द्यावं लागतं मग चालेल कसं करू मग आम्ही देऊ पैसे मग काय बघा तुमच्या याने कसं काय करायचं होतं त्यांनी फसवलं मला काय सांगून नाही आमच्या आम्हाला ट्रॅक्टर शिव खाली करा शिव नाही तर मग घरी नेतो मग तिकडं तिकडे शिव खाली करा आणि पैसे दिले वैरण भरायला म्हणाल त्यांना सांगतो काय सांगायचं त्यांची गाठ घेतो गावात गेलं काय आणि मग भाऊ काय सांगायचं शेव खाली करा शेव काय करायचं काय करायचं ते चाल अरे मने टाळी भरून दिली मला म्हणला होता पैसे मी कुणाचं दिले तेव्हा तुमचं देणार आहे टाळी तर भरून दिली गडी तर वरदार नाही 1772 पिढ्यात तरी केली आमच्या माग त्या गाड्यांचं पैशाचा राडा होणार आहे गाड्यांचं त्या जोडीदाराचे पैसे त्या गाड्यांना भरायला कुठं दारू पाच कुठं काय कर नाश्ता आता 1772 पिढ्या त्यांनी करून दिली आणखी म्हणला मी कोणाचं दिलं तेव्हा तुमचं द्यायच्यात किती अवघड खेळ केलाय पाहिले आता मोठं गळ्याला येणार आहे आता ही गळी चूक लागू देणार नाही तर वैरण शिवायला टाकली आता तिकडे ते मालक बोंबलं वैरण नाही घरी गेली तर अवघड होणार आहे देवा रे ते काय चांगलं नाही झालं मानेच्या कुरगुडीच्या नादाला लागायलाच नाही पाहिजे वाटलं की रे ह्या गाड्यांचं